नमस्कार. मी सतीश कुलकर्णी. बऱ्याच भक्तांचा फोन येतो, काही मेसेज येतात की हल्ली देवस्थानामध्ये भयंकर प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. काही चॅनलला ते दाखवलं जातं, टीका होते, वृत्तपत्रातून बातम्या येतात, अमुक होतं तमुक होतं. मला ह्या गोष्टी कळतात. 51 वर्ष मी महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील अनेक देवस्थानं फिरलेलो आहे. कुठं काय चालतं हे सगळं लक्षात येतं. नकळत मी माझ्या व्हिडिओद्वारे बऱ्याच लोकांना जागरूक करण्याचा प्रयत्न करतो. परंतु भक्त लोक जोपर्यंत सुधरत नाहीत किंवा ते विचार करत नाहीत तोपर्यंत हा भ्रष्टाचार वाढत जाणार, वाढलेला तर आहेच आहे. मी जर एखाद्या देवस्थानाबद्दल पर्सनल वैयक्तिक बोललो तर पुढचा उपद्व्याप करायला सध्या मला वेळ नाही. महाराजांच्या कानावर वेळोवेळी घालवलं आहे, पण आदेश असा मिळतो की ते काम माझं नाही. जागरूक करणं माझं काम आहे, पण एखाद्या भ्रष्टाचारावरती तक्रार करणं, परत पोलीस, कोर्ट कचेरी, याला ते वेळ नाही. आणि लोकही अशा वेळी पाठीमागं राहत नाहीत. लोक एवढी अंधश्रद्धाळू झाले आहेत की देवाच्या दारात नको तेवढे पैसे देतात, पण त्यांना एक गोष्ट माहीत नाही. नुकतीच एक गोष्ट माझ्या वाचनात आली की लोक भावनेने देतात. देवाच्या दारात पैसे लोक भावनेने देतात, अनेकांनी दिलेले आहेत, पण त्याचा जर योग्य वापर झाला नाही तर त्याचं प्रायश्चित्त जो देणगी देतो त्याला आहे. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर एखाद्याला आपण गरिबाला अन्नदान केलं, त्याने प्रेमाने खाल्लं, काही नाही. परंतु एखाद्या व्यसनी माणसाला जर तुम्ही पैसे दिले रेल्वेमध्ये, एस-टीमध्ये, बसस्टँडच्या बाहेर, आणि त्याने गैरवापर केला, गैरवापर करतोच तो, तर त्याचं फळ आहे ते तुम्हाला मिळतं. कारण तो जे जीवन जगत असतो त्याच्या त्या यातना असतात, ते त्याचं कर्मफळ असतं आणि ते कर्मफळ भोगण्यासाठीच त्याला ती अवस्था प्राप्त झालेली असते. आणि आपण पुण्य मिळतं म्हणून त्या एखाद्या भिकाऱ्याला आपण पैसे देतो, तो त्या पैशाचा गैरवापर करतो आणि नियती मात्र ज्यांनी पैसे दिले त्याच्यावर नाराज होते आणि त्याला फलप्राप्ती तर सोडा, त्याला शिक्षा, यथाकाळी शिक्षा होते. कारण त्या यातना भोगण्यासाठीच त्याला ती परिस्थिती असलेली असते आणि त्यामध्ये आपण ढवळाढवळ करतो. गरीब आणि भिकारी याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. देवाच्या दारात गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला दान करायलाच पाहिजे, पण पेटीत पैसे टाकणे, अमुक करणे, तमुक करणे, ह्या आपल्या उचापत्या आहेत आणि या उचापत्याला क्षमा नाही. मला दिसतंय की अनेक ठिकाणी पैसा भ्रष्टाचारात जातो, गाड्या, घोडे, अमुक तमुक. माझ्याकडे सुद्धा बरीच निनावी पत्रं येतात, अमुक संस्थांमध्ये असं आहे तसं आहे. परंतु स्वामी समर्थांचा आदेश म्हणा किंवा इतर देवांचं एक साधारण माझ्यावर कृपा तर आहेच आहे, परंतु काही संकेत मिळतात की ते काम माझं नाही आहे. माझं काम मला दिलं आहे ते मी 51 वर्ष अत्यंत चोखपणे करत आहे. कुणी 5चं सोडा, एक बोट कोण माझ्याकडे दाखवणार नाही, कारण तेवढं आपण प्रॉम्प्ट राहिलो. परंतु आता जे दिसतंय त्याबद्दल बोलता येत नाही आणि बोलू पण नाही, कारण त्याचं टायपिंग हे परमेश्वराकडं, चित्रगुप्ताकडं योग्य पद्धतीने चालू असतं. आपल्याला त्या संस्थांचे चालक, मालक, पुजारी, त्या गावात राहणारे लोक जे भक्तांना त्रास देतात याची सर्व नोंद चित्रगुप्ताकडे होतच असते आणि योग्य वेळी त्याची दखल घेतली जाते आणि त्याच्यामध्ये त्याला कोणीही वाचू शकत नाही आणि कोणी त्याचा अभ्यास पण करत नाहीत. तुम्ही एखाद्या देवस्थान डोळ्यासमोर ठेवा, तिथं होणारा त्रास आणि तिथल्या लोकांवर तुम्ही लक्ष ठेवा आणि त्याचा एक अभ्यास करा, पाठपुरावा करा. तुम्हाला कालांतराने त्या सगळ्यांना यातना भोगाव्या लागतील किंवा लागत आहे असं चित्र तुम्हाला काही वर्षांनी कळेल. खरं म्हणजे ते देवाच्या दारात राहतात, देव त्यांच्यावर कृपा करायला पाहिजे. परंतु जेव्हा बाजी पलटते आणि त्याची 100 पापं पूर्ण होतात, त्याचं प्रारब्ध, पुण्य प्रारब्ध संपतं, तेव्हा त्याला ज्या दुसऱ्या यातना चालू होतात, कर्म त्याला जे फळ वाईट देतं, तेव्हा त्याला कोणीही वाचू शकत नाही. मला जे काम दिलेलं आहे ते मी काम करतच राहणार आहे. अनेक देवस्थानचा मी प्रचार केलेला आहे. शेवटी ज्याचं त्याला
मला वाटतं की देवस्थानं सुधारायला पाहिजे, तिथं आलेल्या भक्तांना मानपान मिळायला पाहिजे. कोणत्याही देवाच्या दारामध्ये काही ठराविक 1-2 देवस्थानं सोडली तर कोणत्याही देवस्थानामध्ये भक्ताला काडी मात्र किंमत नाही. तरीसुद्धा लोक लाखोंनी देणग्या देतात. त्याचा वापर झाला योग्य, ठीक आहे, चांगलंच आहे. जर झाला नाही तर त्याचं कर्मफळ जो देणगी देतो त्याला निश्चितच भोगावं लागतं. म्हणून लोक बऱ्याच वेळा म्हणतात, आम्ही देवासाठी एवढं करतो, आम्ही देवाला देणग्या दिल्यात, अमुक केलं आहे, तमुक केलं आहे, पण त्याचा काही उपयोग नाही. म्हणून देणगी देताना सावध राहायला पाहिजे. पेटीत पैसे टाकताना तुम्ही सावध राहायला पाहिजे. एवढे आपण वृत्तपत्रातून असतो, आपण 21व्या शतकाकडे चाललेलो आहोत. सोशल मीडियामध्ये बऱ्याच गोष्टी येतात, पण भक्त अजिबात सुधारत नाही. तो त्या एखाद्या विचारामध्येच आहे, त्या वर्तुळाच्या बाहेर यायला तयार नाही. सध्या तरी माझ्या डोक्यात असं काही नाही की आपण गैरप्रकाराबद्दल आवाज उठवावा, कारण पाठीमागं कोणी राहत नाही. नंतर ते एकट्यालाच त्रासदायक होतं. त्यापेक्षा आपण चांगलं कार्य करत राहिलं, हे माझं काम आहे, मी ते करणार. आणि जे वाईट वागतात, जे भक्तांना त्रास देतात, जे पैसे खातात, जे पैशाचा चुराडा करतात, जे पैशावर मौज मजा करतात, नियती त्यांना क्षमा करणार नाही. सगळ्यांनी सावध राहा. आणि सगळ्यांनी सावध राहता भक्तांनी सुद्धा पैसे टाकताना थोडा विचार करावा, देणग्या देताना विचार करावा. घरात पैसे साठवून ठेवा. योग्य वेळी तुम्हाला असं काही प्रेरणा मिळेल की ते पैसे तुमचे योग्य कामाला वापरले जातील. पण लोकांचं काय, ते रांग लावून पैसे पेटीत टाकणे, पावत्या घेणे आणि घरात आणून ते एका फाईलमध्ये ठेवणे, याच्याशिवाय काही करत नाहीत. माझे व्हिडिओ इथून पुढे सुद्धा ऐकत जावा. म्हणजे मी सावध करण्याचा प्रयत्न करेल, पण कुणाचं नाव घेणार नाही. कारण नाव घेतल्यानंतर ते सुद्धा समजून घेत नाहीत, त्यांना राग येतो, गुंडागर्दी करतात आणि त्यात अमूल्य वेळ वाया घालवणं माझा शक्य नाही. पण योग्य वेळी मी सावध करेल, भाविकांनी बदलण्याचा प्रयत्न करावा अशी मी अपेक्षा करतो. नमस्कार.